नमस्कार मित्रांनो, आता आपण माहीमच्या फिश मार्केटमध्ये जातो आहे. मला दाखवतो मी मासे वगैरे. ठीक आहे, चला. आज आपण आलो आहोत मुंबईतील प्रसिद्ध फिश मार्केटमध्ये माहीमला. पहाटेपासूनच इथली धावपळ सुरू होते आणि संपूर्ण बाजार ताज्या समुद्र माशांनी गजबजून जातो. इथे पापलेट, सुरमई, बांगडा, रावस, कोळंबी, खेकडे आणि अनेक प्रकारचे समुद्र खाद्यपदार्थ पाहायला मिळतात. कोळी बांधवांची मेहनत, विक्रेत्यांचा उत्साह आणि ग्राहकांची गर्दी यामुळे इथलं वातावरण खूपच उत्साही वाटतं. जर तुम्हाला मुंबईचं खरं स्थानिक जीवन अनुभवायचे असेल तर माहीम फिश मार्केटला एकदा नक्की भेट द्या. कोळी बांधवांची सततची धावपळ, विक्रेत्यांची लगबग आणि ग्राहकांची अखंड गर्दी यामुळे संपूर्ण वातावरण बाजार जिवंत वाटतो. जास्त असेल ना ढीक पापड स्वस्त म्हणजे करणार टाकले. पण मी गावी घेऊन जाणार आहे. कवी तर 100चे बोंबेले का योगी त्याला कवी. इथलं वातावरण कुठे दिसत नाही तर जाणवतोही. थोडासा येणारा समुद्राचा खारट वास, ताज्या माशांचा सुगंध आणि सतत चाललेली गजबज, विक्रेत्यांचे आवाज, खरेदीसाठी होणारी चर्चा आणि ताजेपणाची खात्री येणारी प्रत्येक हालचाल यामुळे इथली ऊर्जा अधिकच वाटते. मुंबईच्या कोळी संस्कृतीचा आणि समुद्राशी असलेला घट्ट नात्यांचा हा जिवंत अनुभव आहे. मुंबईच्या खाद्य संस्कृती आणि कोळी समाजाचे दैनंदिन जीवन जवळून अनुभवायचे असेल तर माहीम फिश मार्केटला नक्की भेट द्या. फिश मार्केटमध्ये बघू शकता फिश आहे. बाइक था ना वो पूरा मच्छी इतना भरेगा कोळी समाजातील मच्छीमार रात्री समुद्रात मासेमारी करून सकाळी इथे ताजा माल घेऊन येतात. ताजे मासे घ्यायचे असतील तर सकाळची वेळ सर्वाधिक आणि सर्वोत्तम. इथे या वेळेस आल्यास तुम्हाला अजून ताजे मासे मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीही कधी या मार्केटमधून मच्छी फिश वगैरे घेतली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आभारी.